स्वामी महाराज आज तुम्हाला म्हणत आहेत की बाळा, तू माझ्याकडे दुर्लक्ष करू नकोस. मी तुझ्यासाठी आज काहीतरी मोठे सरप्राईज घेऊन आलो आहे, ज्याची तू खूप दिवसांपासून वाट पाहत आहेस. आज तुझ्या जीवनात अशा गोष्टी घडून येतील की तू ज्या गोष्टींसाठी खूप दिवसांपासून माझ्याकडे प्रार्थना करत होतास, पण त्या तुला मिळत नव्हत्या, तीच गोष्ट आज तुझ्यासमोर उभी राहील. आज तू हा संदेश शेवटपर्यंत ऐकून घ्यावा. तुला जीवन जगताना एक नवी उम्मेद आज मिळून जाईल. बाळा, कधीही कोणालाही जास्त प्रेम, आपुलकी किंवा मला तुझी काळजी आहे हे दाखवू नका, कारण माणसाला कोणतीही गोष्ट फुकट मिळाली की त्याची किंमत त्याला राहत नाही. तुम्हीही सहमत असाल तर, होय, मी सहमत आहे, अशी कमेंट करा आणि श्री स्वामी समर्थ टाईप करा, शेअर करा. शास्त्र सांगते की लोकांना माफ करायला शिका. याचा अर्थ असा नाही की समोरचा माफीसाठी पात्रच असेल. याचा अर्थ इतकाच की तुमच्यासाठी मनःशांती महत्वाची आहे. अशा लोकांपासून नेहमी लांब रहा जे कधीही स्वतःची चूक कबूल करत नाहीत आणि प्रत्येक चुकीला तुम्हालाच जबाबदार धरतात. कधीच सतत लोकांना खुश करण्यासाठी प्रयत्न करू नका. तुम्ही जसे आहात तसेच रहा. स्वतःवर काम करत रहा. कठोर परिश्रम करा, कष्ट करा. जे योग्य लोक आहेत ते योग्य वेळी तुमच्या आयुष्यात येतील आणि कायमस्वरूपी तुमच्यासोबतच राहतील. पण ज्या लोकांना फक्त गरज असताना तुमची आठवण येते, त्यांच्यासाठी वाईट वाटून घेऊ नका. उलट स्वतःला भाग्यवान समजा, कारण तुम्ही त्या मेणबत्तीसारखे आहात, जी कितीही गडद अंधार असला तरी पूर्ण परिसर प्रकाशमय करून टाकते. तुमचेही स्वामींवर प्रेम असेल तर, स्वामी आई, तू मला साथ दे, अशी कमेंट करा. स्वामींचा आशीर्वाद सदैव तुमच्यासोबत राहील. स्वामी म्हणतात, बाळा, या जगात कोणालाही तुम्हाला जड करायचा अधिकार नाही, कारण तुम्ही किती संकटे पार करत इथपर्यंत पोहोचला आहात हे कोणालाच माहीत नाही. म्हणून लोकांच्या मतांना जास्त महत्त्व देऊ नका. तुम्ही आयुष्यात जे काही कराल ते चांगले असो किंवा वाईट, लोक काही ना काही कारण काढून तुमच्याबद्दल निगेटिव्ह बोलणारच, आणि यालाच आयुष्य म्हणतात. फक्त नाते टिकवण्यासाठी कधीही भीक मागू नका. ज्याला तुमच्यासोबत राहायचे आहे त्याचा आत्मविश्वासाने स्वीकार करा. जे फक्त सोबत असल्याचे ढोंग करतात त्यांना आधीच बाजूला करा. तुम्ही जे काही ऐकता त्यावर लगेच विश्वास ठेवू नका, कारण खोटे हे सत्यापेक्षा जास्त वेगाने पसरते. तुम्ही एखाद्यासाठी 99 चांगल्या गोष्टी कराल, पण त्याला फक्त ती एकच गोष्ट आठवेल जी तुम्ही त्याच्यासाठी केली नाही. तुमचे हृदय म्हणजे टेन्शन आणि दुःख ठेवण्याची टोपली नाही, ते तर आनंद आणि गोड आठवणी जपण्यासाठीची सोन्याची पेटी आहे. आयुष्याचे 3 सोपे नियम आहेत, जे तुम्हाला पाळायलाच हवेत. पहिला नियम: तुम्हाला जे हवे आहे त्यासाठी प्रयत्न केले नाहीत तर ते तुम्हाला कधीच मिळणार नाही. दुसरा नियम: तुम्ही विचारलेच नाही तर उत्तर नेहमी नाही असेल. तिसरा नियम: तुम्ही पुढचे पाऊल टाकले नाही तर तुम्ही नेहमी त्याच ठिकाणी राहाल. ज्या व्यक्तीवर विश्वास ठेवू शकत नाही त्या व्यक्तीवर कधीही प्रेम करू नका. ज्या गोष्टी तुमच्याकडे नाहीत त्यांचा द्वेष करू नका. जी गोष्ट तुम्ही करू शकत नाही ती बोलू नका. ज्या गोष्टी तुम्हाला माहीत नाहीत त्यावर मत मांडू नका. दुःख असताना तुम्हाला आनंद देणाऱ्या आठवणींना उजाळा द्या, पण दुःखात असताना कधीही देवाला किंवा नशिबाला दोष देऊ नका. देव आपले कर्तव्य अगदी चोखपणे पार पाडत असतो. आपण कुठे चुकतोय आणि आपल्याला काय करायला हवे याचा विचार आपणच केला पाहिजे. आपणच आपल्यात बदल घडवून आणला पाहिजे. शक्य असल्यास देवाचे नामस्मरण करावे. नामस्मरणामुळे आपण आपल्या भावना योग्य पद्धतीने व्यक्त करू शकतो. दुःखात असताना मनात येणारे विचार इतरांना सांगण्यापेक्षा ते आपल्या डायरीत लिहून ठेवा. शांत रहा, पण चिडचिड करू नका. दररोज व्यायाम करण्याची सवय लावा. यामुळे तुमचे मन फ्रेश राहील. स्वामी म्हणतात, बाळा, मनाविरुद्ध किंवा अनपेक्षित धक्कादायक घटना घडली की दुःख होणे स्वाभाविक आहे, पण त्या दुःखाच्या मुळाशी जाऊन कारण शोधल्यास त्या अवस्थेतून बाहेर पडायला नक्कीच मदत होते. दुःखात असताना काही गोष्टी कधीही करू नयेत. पहिली गोष्ट: दुःखात कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेऊ नयेत. दुसरी गोष्ट: जास्त रडू नये, कारण त्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो. तिसरी गोष्ट: कुठल्याही व्यसनाच्या किंवा नशेच्या अधीन होऊ नये. चौथी गोष्ट: आपले दुःख पटकन कोणालाही सांगू नये, कारण प्रत्येकजण समजून घेईलच असे नाही. या दुःखातून बाहेर पडायचे असेल तर स्वतःलाच खंबीर व्हावे लागते. म्हणून
सकारात्मक विचार करा, नकारात्मकतेपासून दूर राहा आणि आपल्या आवडत्या देवाचे मनापासून नामस्मरण करा. कधीकधी वाटते आपण उगाचच मोठे झालो, कारण तुटलेली खेळणी आणि अपुरा गृहपाठ हे तुटलेल्या मनापेक्षा खूपच बरे होते. माणुसकी बघितली तर दिसते, दाखवली तर भेटते, केली तर कळते, मानली तर मिळते आणि ओळखली तर शेवटपर्यंत टिकते. देवाने सर्वांना आयुष्य हिऱ्यासारखे दिले आहे, पण एकच अट ठेवली आहे, जो जितका झिजेल तोच तितका झळकेल. तुम्हाला भविष्याची काळजी वाटते का? तुम्ही अलीकडे चिंताग्रस्त, तणावग्रस्त असता का? किंवा फक्त स्वतःचे नुकसान होत आहे असे वाटत आहे का? तसे असल्यास तुम्ही एकटे नाही आहात. लाखो लोक कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या चिंता किंवा भीतीने ग्रस्त आहेत. आणि कोणतेही सोपे निराकरण नसताना तुमच्या आजूबाजूला असे काहीतरी दिव्य शक्ती आहे, जे तुम्हाला मदत करू शकते. या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत एक शक्तिशाली संदेश तसेच प्रार्थना शेअर करणार आहे, जो तुम्हाला काळजी करणे थांबवण्यास आणि देवाशी बोलण्यास मदत करू शकते. हे चमत्कारिक संदेशामुळे, प्रार्थनेमुळे मला याआधी आलेल्या कठीण काळातून बाहेर पडण्यास मदत झाली आहे. आणि मला माहीत आहे की ती मदत तुम्हाला सुद्धा होईल. प्रिय प्रभू, मला विश्वास आहे की जे लोक मला मदत करण्यासाठी आहेत त्यांच्या हृदयाला तू स्पर्श करशील आणि तू माझ्या आयुष्यात एक चमत्कार घडवून आणशील. प्रिय देवा, तुझा आशीर्वाद माझ्या डोक्यावर ठेव आणि तुझी उपकार शक्ती माझ्या संपूर्ण अस्तित्वात वाहू दे. तुम्ही सहमत असाल तर या व्हिडिओला आत्ताच लाईक करा. देवा, तू आम्हाला आमच्या संकटातून बाहेर काढशील आणि आम्हाला बरे करण्यासाठी आणि आमच्या हातून घडणाऱ्या अनेक अपराध विनाशातून सोडवण्यासाठी तुम्ही आम्हाला योग्य तो मार्ग दाखवा. प्रिय देवा, मी अलौकिक शांती आणि शक्तीने वाढलेला आहे. माझ्या आध्यात्मिक अस्तित्वात तुटलेली कोणतीही गोष्ट तुम्ही दुरुस्त करता. मी माझ्या सभोवतालच्या कोणत्याही नकारात्मक प्रभावाविरुद्ध येतो आणि ज्यामुळे माझ्या भावनांवर परिणाम होतो. भक्तांनो, देव म्हणतो या दाव्याची पुष्टी करण्यासाठी होय टाईप करा. प्रिय प्रभू, आज तुझ्या उपस्थितीत मी खूप कृतज्ञ आहे. मी नम्रपणे तुमची मदत आणि मार्गदर्शन मागत आहे. माझ्यासाठी नेहमी उपस्थित राहिल्याबद्दल धन्यवाद. मी तुझ्यावर प्रेम करतो आणि माझ्या आयुष्यात तुमच्या उपस्थितीची कदर करतो. प्रिय देवा, माझी मदत कुठून येते? माझी मदत स्वर्ग आणि पृथ्वीचा निर्माता परमेश्वराकडूनच येते. देवा, मी तुझ्या इच्छेला आणि तुझ्या मार्गांना शरण येतो. तू माझ्या विचारांवर आणि माझ्या कृतींवर नियंत्रण ठेव आणि तू माझ्या शत्रूंच्या योजनांचा अंत कर. मी प्रार्थना करतो की मी ज्या वादळांना तोंड देत आहे ते तू शांत करावे. मला विश्वास आहे की तू मला पुन्हा निरोगी करशील. भक्तांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यास येत्या 6 तासात तुमच्यासोबत काहीतरी चांगले घडेल, असे देव म्हणतो. तुमचा स्वामींवर विश्वास असेल तर होय टाईप करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. प्रिय देवा, मी माझ्या जीवनात समृद्धी आणण्याचे मार्ग निवडले आहे. मी सर्व प्रकारांमध्ये विपुलता प्राप्त करण्यास मुक्त आणि इच्छुक आहेत. मला विश्वास आहे की विश्व माझ्यासाठी परिपूर्ण मार्गांनी ते प्रदान करील. मला मिळालेल्या सर्व विपुलतेबद्दल मी कृतज्ञ आहे. प्रिय देवा, मी पैशाबद्दलची सर्व भीती आणि शंका दूर करतो. मला माहीत आहे की मी समृद्ध जीवनासाठी पात्र आहे. मी तुमचे आशीर्वाद घेण्यास तयार आहे आणि मला माहीत आहे की तुमच्यावर वर्षाव करण्यासाठी तुमच्याकडे भरपूर आशीर्वाद आहेत. देवाला माहीत आहे की केवळ निष्ठावान भक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जर तुम्ही हा व्हिडिओ न दुर्लक्ष करता संपूर्ण व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला एक जादुई भेट मिळेल. म्हणून मी म्हणेन की देवाचे निष्ठावार भक्त व्हा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. देव तुम्हाला तुमच्या आयुष्यात नक्कीच आशीर्वाद देईल. प्रिय देवा, मला माहीत आहे की माझ्यावर येणाऱ्या प्रत्येक संकटावर तू मात करू शकतो, कारण माझा तुझ्यावर विश्वास आहे. तुम्ही वचन दिले आहे, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तुम्ही तुमच्या मुलांना कधीही एकटे सोडणार नाही. देव म्हणतो की जर तुम्हाला याची गरज असेल तर होय टाईप करा. देवा, मला माहीत आहे की प्रार्थनेची शक्ती माझ्या जीवनात नेहमीच कार्यरत आहे. मी कोणत्याही आर्थिक स्थितीत असलो तरीही माझ्या विश्वासामुळे मला मिळालेल्या अनेक आशीर्वादांसाठी मी कृतज्ञ आहे आणि मला ते मिळत राहते. मला माहीत आहे की तू चमत्कार करण्यास सक्षम आहे आणि आज मी ज्या प्रत्येक स्थितीत तोंड देत आहे त्यामध्ये मी तुझी मदत मागत आहे. भक्तांनो, तुमच्या यावर विश्वास असेल तर माऊली टाईप करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा जेणेकरून चर्चा पुढे जाईल. प्रिय देवा, मी जसा आहे तसाच आज तुझ्याकडे येतो. मी अयोग्य आहे, परंतु मी येथे आहे. मी तुझे प्रेम आणि कृपा प्राप्त करण्यास तयार आहे. प्रिय देवा, मी तुझी क्षमा मिळवण्यास तयार आहे. मी तुझ्याद्वारे परिवर्तन होण्यास तयार आहे.
हे पवित्र आत्मा माझ्या शरीरावर आणि माझ्या मनावर पूर्ण नियंत्रण ठेव. शत्रूला लज्जित करा आणि त्यांच्या योजना अयशस्वी करा. तुझ्या शांतीने माझे अंतरंग भरू दे. माझ्या मनातील प्रत्येक वादळ शांत कर आणि मला पुन्हा निरोगी बनव. प्रिय देवा, मी खूप कृतज्ञ आहे की जेव्हा मला तुझी सर्वात जास्त गरज होती तेव्हा तू माझ्यासाठी धावून आलास. माझ्या मार्गात येणाऱ्या कोणत्याही अडथळ्यावर मात करण्यासाठी मी सबलीकृत आहे. हे जीवन माझ्यावर जे काही संकट देते ते सहन करण्याची माझ्यात ताकद आहे. मी एक विजेता आहे आणि मी कधीही हार मानणार नाही. काहीही झाले तरी यशस्वी होण्याचा माझा निर्धार आहे. मी सामर्थ्यवान आहे आणि मी न थांबणारा आहे. मी निर्भय आहे आणि मी शूर आहे. कोणत्याही आव्हानावर मात करण्यासाठी माझ्याकडे जे काही असणे आवश्यक आहे ते मी आहे. जर तुम्ही सहमत असाल तर स्वामी माऊली, मी तुमचं बाळ आहे अशी कमेंट करा. प्रिय देवा, तुझी कृपा माझ्यावर राहू दे. मी माझ्या स्वर्गीय आशीर्वाद प्राप्त करून माझ्या विरुद्ध असलेल्या प्रत्येक वाईट शक्तीविरुद्ध येतो. मला पूर्ण विश्वास आहे की या कठीण काळात तुम्ही मला मदत करू शकता. मला माहीत आहे की तुमच्याकडे गोष्टी योग्य करण्याची शक्ती आहे आणि मी तुमच्या मार्गदर्शनाबद्दल आभारी आहे. मी माझे प्रयत्न करत असताना तुमचे मार्गदर्शन मागतो. मी तुझ्यावर विश्वास ठेवतो, म्हणून तुझा आशीर्वाद माझ्यावर असू दे. मला माहीत आहे की तुमच्या मदतीने मी विजयी होईल. देव म्हणतो, तुम्ही सहमत असाल तर धन्यवाद देवा असे लिहा. प्रभू, मी प्रार्थना करतो की तुम्ही चमत्कारिकपणे हस्तक्षेप करा आणि अशक्य वाटणारी प्रत्येक परिस्थिती शांत करा. तुझ्या सामर्थ्याने काहीही अशक्य नाही. मला तुमच्यावर विश्वास आहे आणि मला माहीत आहे की तुम्ही सर्व काही चांगल्यासाठी कराल. देवा, तू सर्वांचे स्वामी आहेस आणि तुझ्या असीम सामर्थ्याने काहीही अशक्य नाही. अशक्य शक्य करतील स्वामी. आम्ही तुम्हाला तुमच्या परिपूर्ण वेळेत आणि इच्छेनुसार आवश्यक असलेली सर्व पुनर्संचित आणि बरे करण्यास सांगतो. देव म्हणतो, तुम्ही ते घ्यायला तयार आहात का? ते प्राप्त करण्यासाठी मी या सर्व गोष्टींसाठी तयार आहे असे टाईप करा. मला खात्री आहे की माझ्या मार्गावर अद्भुत संधी येतील, कारण मला देवाचा आशीर्वाद आहे. तिचा स्वामी, कृपया मला मार्गदर्शन करा आणि मला शांती द्या. मला माहीत आहे की मी कधीही कल्पना न करू शकत असलेल्या कोणत्याही गोष्टीपेक्षा अधिक शांत आणि समाधानकारक असेल. मी माझे संपूर्ण अस्तित्व तुझ्या हाती सोपवतो, हे जाणून की तू मला मार्गदर्शन आणि माझे रक्षण करशील. भक्तांनो, परमेश्वरासाठी फार कठीण असे काही नाही. तुमच्या प्रार्थनेला विश्वासाने पाठवा आणि देवांचे देवदूतांद्वारे देवाची उपचार शक्ती प्राप्त करा. प्रिय देवा, मी आशावादी आणि विश्वासू आहे की तू मला मार्गदर्शन करशील. देवाने म्हटल्याप्रमाणे फक्त काही निष्ठावान लोक या व्हिडिओशी शेवटपर्यंत जोडलेले राहतील आणि तुम्ही त्याचे खास मूल आहात जे शेवटपर्यंत देवाशी जोडलेले राहतील. आता तुमचे जीवन चांगल्या मार्गांनी बदलल्यास सुरुवात होईल. भक्तांनो, विश्वासाच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवा आणि तुमच्यासाठी देवाच्या योजनेवर विश्वास ठेवा. तुम्हाला असे आढळून येईल की तुमचे जीवन चांगल्यासाठी बदलू लागले आहे आणि तुम्ही ज्या समस्यांना सामोरे जात आहात ते सर्व देवी संबोधित करतील. प्रत्येक महिना नवीन संधी घेऊन येतो आणि तुमच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती देखील सुधारेल. आणि कृती करा आणि तुम्ही तुमच्या कुटुंबातील पहिले लक्षाधीश होऊ शकता. जर तुम्ही देवाचे खरे भक्त असाल तर यापुढील येणारे नवीन व्हिडिओ नक्की पहा. चांगल्या गोष्टी पसरवा. हा व्हिडिओ शेअर करा. प्रेमाने लाईक करा. काही सांगायचं असेल तर कमेंट करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करून परिवारात सामील व्हा. संकटे तर आयुष्यात येतच राहणार. त्यातून तुझी सुटका नाही, कारण तुझाही काही कर्मभाग आहेच ना. भले भले तुझे साथ सोडतील, तुला एकटे पाडतील. तुझ्या जीवाभावाची माणसे तुला परकी वाटतील. सर्वांकडून तू हतबल होशील. क्षणभर सर्व संपले असे तुला वाटेल. तेव्हा एक लक्षात ठेव बाळा, जेथे सर्व आशा निराशा संपते ना, तेथूनच तुझा स्वामी आईचा खेळ सुरू होतो आणि अशक्यही शक्य होऊन जाते. हा कलियुग आहे बाळा. येथे खरा झुरतो आणि खोटा मिरवतो. पण लक्षात ठेव, विजय नेहमी सच्चाच होतो. संयम ठेव. जे तुझे आहे ते तुझ्याकडून कोणीच नाही काढून घेऊ शकत. मग ते एखादी व्यक्ती असू दे की वस्तू. आजचा दिवस कितीही वाईट असेल तर तुझी नियती चांगली आहे. तुझे कर्म जर स्वच्छ आहे तर तुझे मी कधीच वाईट होऊ देणार नाही. बाळा, माणसाला त्याचे भोग हे भोगूनच संपवावे लागतात. ते टाळता येत नाही, कारण तो त्याच्या कर्माचा हिशोब असतो. बोलताना शब्दाचा वापर खूप विचारपूर्वक करा, कारण ते तुमचे संस्कार दाखवत असतात. स्वामी म्हणतात, जेथे माझे नामस्मरण नित्य नियमाने चालते
तेथे मी असतोच. तो माझे मनापासून नामस्मरण करतो, त्याचा मी सांभाळ करतो. श्री स्वामी समर्थ. प्रेमळ स्वामी भक्तांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर सबस्क्राईब करा. स्वामी समर्थ आपल्या जवळच आहे. स्वामींनी भक्तांना कधी वाऱ्यावर सोडले नव्हते. कालही नाही आणि आजही नाही आणि उद्याही नाही. ते कायम भक्तासोबतच असणार. मनुष्य स्वभाव ओळखूनच त्यांनी सर्वांना आपला उपदेश केला आहे की भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी राहणार आहे. मग भिण्याचे आणि चिंतेचे कारणच काय? प्रत्यक्ष स्वामी आपला पाठीराखा आहे. भिऊ नकोस, पुढे जात जा, संकटे दूर होतील. प्रत्यक्ष काळ जरी उभा राहिला तरी तुझ्यासाठी आम्ही त्या काळाचा प्रतिकार करू, असे स्वामी समर्थांचे बोल आहे. एक सुंदर व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक सुंदर व्यक्तिमत्व म्हणून जगा. कारण शरीराची सुंदरता कधी ना कधी संपते, पण सुंदर व्यक्तिमत्व मात्र सदैव जिवंत राहते. अशा माणसांबरोबर राहा जे वेगळ्या कल्पना आणि ध्यानबद्दल बोलतात. अशा माणसांबरोबर नका राहू जे इतर माणसांबद्दल बोलतात. जर प्रत्येकाने आपला विचार करताना दुसऱ्याच्या मनाचा पण विचार केला तर नात्यात किंवा मैत्रीत कधीच दुरावा किंवा वाईटपणा येणार नाही. माणसाच्या परिचयाची सुरुवात जरी चेहऱ्याने होत असली तरी त्याची संपूर्ण ओळख वाणी, विचार आणि कर्मणीच होते. कोणी आपल्याला वाईट म्हटलं तर फारच मनावर घेऊ नये, कारण या जगात असा कोणीच नाही जे तुम्हाला चांगलं म्हणतील. ही गोष्ट तुम्हाला इतर लोकांपासून वेगळे करत असते. म्हणून कधीच दुसऱ्यांनी स्वीकारावे यासाठी स्वतःला बदलू नका. आयुष्य खूप सुंदर होईल. जेव्हा तुम्हाला कोणत्या गोष्टीकडे दुर्लक्ष करायचे आणि कोणत्या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नये हे समजू लागेल तर सुंदर गोष्टी तेव्हा घडतात जेव्हा तुम्ही निगेटिव्हिटीपासून दूर राहता. सुख म्हणजे अडथळे, संकटे नसणे असं अजिबात नाही. त्यांना तुम्ही कसे सामोरे जाता आणि अडथळ्यांच्या वेळी तुम्ही स्वतःला कशी वागणूक देता यावर सर्व काही अवलंबून आहे. तुम्ही तडफडदारीने आनंद शोधताय का? सवयीप्रमाणे दुःखी राहायची कारणं शोधताय? लक्षात ठेवा, जिकडे तुम्ही लक्ष देता त्या गोष्टी तुमच्याकडे येत असतात. जीवन जगणं हे दुसऱ्यासाठी जेवणातल्या मिठासारखं असावं. पाहिलं तर दिसत नाही, पण नसलं तर जेवणच जात नाही. योग्य वेळेची वाट पाहत बसाल तर आयुष्यभर वाटच पाहत बसाल. म्हणून योग्य वेळेची वाट पाहत बसू नका, तर योग्य वेळ निर्माण करा. काळजी ही भेटलेल्या रस्त्याशिवाय काहीही नाही. मग रस्ता कसे बदलाल? तुमचे विचार बदलण्यापासून सुरुवात करा. तुमचे विचार शंका आणि आलेल्या अडचणींनी भरू नका. तुमचे विचार शक्यता आणि अडचणीच्या उपायांनी भरा. स्वामी म्हणतात, बाळा, हा सुंदर संदेश मी तुझ्यासाठी फक्त घेऊन आलो आहे. बाळा, आता सर्व चिंता विसर, कारण हे सुंदर मार्गदर्शन तू ऐकल्यानंतर तुझ्या सर्व दुःखचिंता आता सुखात नाही बदलल्या तर सांग. इथून पुढे तुझे सुखाचे दिवस चालू होणार आहेत. फक्त हे मार्गदर्शन शेवटपर्यंत ऐकावे, अशी माझी इच्छा आहे. बाळा, जेव्हा आयुष्यामध्ये खूप बिकट परिस्थिती येते, काही मार्ग सुचत नाही, मनात नाही ते विचार येतात, खूप काही नकारात्मक विचार येतात, तेव्हा मनाला एक समज द्यायची की हीच तर आपल्या जीवनातील प्रवासाची सुरुवात आहे. कारण सुरुवात तर कठीण असणारच, पण शेवट गोड असणार. कारण स्वामींच्या कृपेने, स्वामींवरती विश्वास ठेवून आपण एके पाऊल पुढे टाकत गेले पाहिजे. प्रेमळ स्वामी भक्तांनो, तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामींवरती असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई, मी तुझेच बाळ आहे कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लोकांपर्यंत शेअर करा. स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्या आयुष्यामध्ये आम्ही तुझ्या खूप सर्व परीक्षा घेतो आणि त्या परीक्षांमध्ये तू किती खरा उतरतो हेच तर मी बघत असतो. तुझी शेवटपर्यंतची धडपड, तुझा शेवटपर्यंतचा संघर्ष आणि तुझी यशाकडे जाणारी वाटचाल, सर्व काही मी पाहत असतो. पण माझे तुझ्यावरती भरभरून आशीर्वाद आहेत. माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे. म्हणून बाळा, तू जेवढे मागितले नाहीस तेही तुला शेवटी सर्व काही मिळते. फक्त धीर धर, संयम ठेव आणि त्या गोष्टींसाठी तू तयार राहा. तुला शेवटी यश मिळणारच, हाच विश्वास खंबीरपणे माझ्यावरती ठेवून पुढे चाल. तुझ्या वाटेमध्ये कितीही काटे येऊ देत, त्याकडे दुर्लक्ष कर आणि निरंतर तुझी प्रामाणिकपणे वाट चालत राहा. आम्ही तुझ्या पाठीशी आहोत, पण संघर्ष मात्र तुलाच करावा लागेल बाळा. हे सुंदर मार्गदर्शन तू शेवटपर्यंत ऐक. या मार्गदर्शनातूनच तुला तुझ्या आयुष्यामध्ये नवी वाटचाल करता येईल. तुम्ही हे मार्गदर्शन शेवटपर्यंत ऐकत नाहीत, म्हणून बाळा तुम्हाला तुमच्या खूप काही गोष्टींचा उलगडा होत नाही. तुम्हाला काही गोष्टी समजत नाहीत,
म्हणून तुझ्या आयुष्यातील नवीन सुरुवात तुझ्या प्रगतीपथावर आहे. तुला मिळणारे यश जवळच आहे. फक्त तुला गरज आहे प्रामाणिक प्रयत्नांची, सकारात्मक विचारांची आणि निर्भीडपणे आपला प्रवास चालण्याची. बाळा, या सुंदर मार्गदर्शनाद्वारे आम्ही तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतो आणि आमचे प्रेमसुद्धा मिळते आणि माझी तुम्हाला खंबीर साथ आहे. मी तुला तुझ्या संकटात तुझा हात कधीही सोडणार नाही. तुला कधीही एकटे पडू देणार नाही. बाळा, हे मार्गदर्शन नाही, तर तुझ्या येणाऱ्या प्रत्येक संकटात, प्रत्येक अडचणीत, प्रत्येक दुःखात तुला नवीन वाटचाल मिळण्यासाठी हे मार्गदर्शन आहे. हे मार्गदर्शन तुला शेवटपर्यंत ऐकलंस तरच तुला याचे फळ मिळेल, याचा उलगडा होईल आणि तुला तुझ्या आयुष्यात काय करायचे आहे याचे उत्तर मिळेल. फक्त हे शांतपणे ऐक. प्रेमळ स्वामी भक्तांनो, नेहमी लक्षात ठेवा की आपल्या पाठीशी आपले स्वामी उभे आहेत, आपली माऊली उभी आहे. त्यामुळे आपल्या आयुष्यात आपलं कोणीही कधीही वाईट करू शकणार नाही. हा भक्कम विश्वास आपल्या आईवर ठेवा आणि कमेंट बॉक्समध्ये होय आई, होय स्वामी टाईप करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लोकांपर्यंत शेअर करा. स्वामी म्हणतात, बाळा, हे सुंदर मार्गदर्शन फक्त ऐकून तू विचार करत बसू नकोस. त्या विचारांबरोबर कृतीची जोडसुद्धा तुला देता आली पाहिजे. कृती केलीस तर तुझ्या आयुष्यात सर्व काही तुला मिळणार आहे. कारण जेवढे कष्ट करशील तेवढे यश तुझेच आहे. रडत बसू नकोस. आता रडतील ते ज्यांनी तुला आजपर्यंत रडवले आहे. बाळा, दुःखी होऊ नकोस. दुःखी ते होतील ज्यांनी तुला दुःखात लोटले आहे. खंबीरपणे उभा राहा. खचून जाऊ नको. खचतील ते ज्यांनी तुला आजपर्यंत तुझे पाय खेचले आहेत. चिंता करू नकोस. आता सर्वांचा हिशेब होणार आहे. सर्वांच्या कर्मांचा हिशेब ज्याचा त्याला मिळणार आहे. फक्त बाळा, तू तुझे कर्म चांगले ठेव. फक्त धीर धर, संयम ठेव. पण तुझ्या तोंडून मात्र कधीही कोणाचाही अपमान होऊ देऊ नको. कधीही कोणाला अपशब्द काढू नको. सर्वांशी चांगले राहा. बाळा, आम्ही आहोत ना. आम्ही सर्व बघत आहोत. आमचा आशीर्वाद, आमचे प्रेम नेहमी तुझ्या पाठीशी आहे. भिऊ नकोस. प्रेमळ स्वामी भक्तांनो, आता आपण बघणार आहोत स्वामींनी आपल्या भक्तासाठी लिहिलेले एक पत्र. भक्तांनो, स्वामी महाराज सांगतात, हे माझ्या प्रिय भक्ता, ज्या वेळेस तू सकाळी उठलास व मी तुझ्या अंथरुणापाशी उभा होतो, मला वाटत होतं तू माझ्याकडे बघशील, पण तू तसं काहीही केलं नाहीस. तू माझ्याशी काहीही बोलला नाहीस किंवा माझ्याकडे पाहिलेही नाही. तुझ्या आयुष्यात काही झालेल्या घटना आहेत, त्याविषयी तू माझ्याशी काहीही बोलला सुद्धा नाही. मला वाटत होतं तुझ्या आयुष्यात जे काही घटना घडल्या आहेत त्या तू माझ्याशी बोलावं, तुझं मन तू हलकं करावं, तुझं टेन्शन तू कमी करावं. तू लगबगीने आंघोळ केली, तुझं सर्व आवरलं आणि चहा पिला, पेपर वाचला आणि कपडे घालून डबा घेऊन तसेच ऑफिसला गेलास. माझ्याकडे तू नुसतं पाहिले देखील नाही. मला वाटत होतं तू घरातून बाहेर पडण्याच्या आधी माझ्याकडे येशील, मला बघशील, मला नमस्कार करशील, पण असं तू काहीही केलं नाहीस. का रे बाळा, तू माझ्यावर काही रुसला आहेस का? ऑफिसला जाताना ट्रेन पकडली. वाटलं आता तरी मनातल्या मनात तरी माझ्याशी काहीतरी बोलशील, पण तुझा पेपर वाचून झाला. तू मोबाईलवरती गेम खेळत बसला होतास. मी मात्र तिथेच उभा होतो. मी तुला सांगणार होतो की दिवसभरातील काही वेळ माझ्यासोबत घालून पहा. तुझी कामे आणखीन चांगली होतील. तुझे जी काही चिंता आहे ती नक्कीच कमी होईल. अगर तुम्ही या गोष्टीवर सहमत असाल तर स्वामी मला माफ करा अशी कमेंट करा आणि स्वामीवरती तुम्हाला विश्वास असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पण तू माझ्याकडे पाहिलं नाही, माझ्याशी बोललाही नाही. रागावलास का रे माझ्यावर? माझ्याशी बोलत का नाही? एक क्षण असा आला होता की तू ऑफिसमध्ये एकटाच बसला होता. जवळजवळ 15 मिनिटे तू एकटा होतास. त्यावेळीसुद्धा तू माझ्याशी बोललाही नाही, माझी आठवण नाही काढली. नाही दुपारच्या जेवणाच्या वेळेला तू इकडे तिकडे पाहत होता. वाटलं माझी आठवण काढशील, माझ्याशी काहीतरी बोलशील, मला नैवेद्य तरी देशील, पण तू तसं काहीही केलं नाही. आजच्या पूर्ण दिवसात खूप वेळ वाचला होता. या वेळेत आपलं काहीही बोलणं झालं नाही. मला वाटत होतं काहीतरी आपलं बोलणं होईल, पण तसं काही झालं नाही. तू घरी आलास, जेवणसुद्धा झालं. म्हणलं आता मोकळा वेळ आहे, आता तरी बोलशील, पण नाही. तू नंतर टीव्ही लावून बसला. मग तू आपल्या बायको मुलांबरोबर शुभरात्री म्हणला आणि मी तुझ्या बाजूलाच होतो आणि तू झोपून गेलास, माझ्याशी बोलला नाही. मला वाटलं होतं की आजच्या या धकाधकीच्या जीवनात थोडासा बोलावं माझ्याशी, असं मला वाटत होतं. माझ्याकडून काहीतरी मार्गदर्शन घ्यावं.
तुला तुझ्या जी काही भूमिका आहे त्याबद्दल मला तू विचारावं, पण तू काहीही केलं नाही. तू तुझ्या कामात व्यस्त झाला, पण तुला वेळच नाही मिळाला. मी मात्र मनातल्या मनात विचार करत होतो की कधी तू माझ्यासाठी वेळ काढशील आणि माझ्याशी बोलशील. मी खूप प्रेम करतो रे तुझ्यावर. रोज वाटतं मला की कधीतरी तू माझ्याशी बोलशील, तुझ्या जीवनात काहीतरी मला स्थान देशील. मी तुझ्या आईबापासारख्याच आहे रे. मला पण तुझ्या बोलण्याची आशा असते. मी तुझ्याकडे लक्ष लावून बसलेला असतो. चांगल्या घटना घडत आहे त्याबद्दल धन्यवाद म्हणशील. पण तू केव्हा येतो माझ्याकडे? जेव्हा तुला माझ्याकडून काहीतरी हवे असते. नेहमीप्रमाणे सर्व विसरून जातोस तू आणि तुझं लक्ष दुसरीकडे किंवा दुसऱ्या गोष्टींकडे असते आणि मला पूर्णपणे विसरून जातो. पण कधीतरी मला धन्यवाद म्हणत जा. ठीक आहे, काही हरकत नाही. मला विश्वास आहे तू पुन्हा बोलशील माझ्याशी. आज नाही तर उद्या तरी नक्की काहीतरी बोलशील. तुला उद्या तरी माझी आठवण नक्कीच येईल. जेव्हा तुला काहीतरी संकट येईल तेव्हा तू माझ्याचपाशी येणार आहेस रे. पण मला असं वाटतं तू फक्त माझ्याकडे संकटात न येता, जेव्हा तुझ्या काही सुखी आनंदाचे क्षण असतील तेव्हा त्या क्षणांमध्ये तू माझी आठवण काढत जा रे. माझ्या आशा तुझ्याकडून असतात रे, पण त्याही तू पूर्ण करू शकत नाही का? मित्रांनो, या पत्रातून आपल्याला असं समजलं असेल की आपले स्वामी हे भक्तांनी भुकेलेले आहेत. अगर तुम्ही या गोष्टीवर सहमत असाल तर होय स्वामी अशी कमेंट करा आणि स्वामीवरती तुम्हाला विश्वास असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लोकांपर्यंत शेअर करा. श्री स्वामी यांनी जो उद्देश केला त्या स्वामींनी सांगितले होते की माझी अनन्य भावाने तुम्ही सेवा करा. मी तुमच्या योग्य स्थान स्वतःसाठी ठेवत आहे. एक निष्ठेने माझे चिंतन करून जे लोक माझी उपासना करतात ना, त्यांच्या पाठीशी मी कायम उभा असतो. मला तुमच्या फक्त 2 मिनिटे देत जा. मी कायम तुमच्यासोबत आहे. मला पण वाटतं मी तुमच्याशी बोलावं आणि तुम्ही माझ्याशी बोलावं. तुमचे दुःख आणि तुमचे सुख माझ्याशी तुम्ही शेअर करावं. स्वामी महाराजांचे छोटेसे पत्र तुम्हाला कसे वाटले? आणि स्वामींच्या पत्राला एक लाईक करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. स्वामी आज तुम्हाला म्हणतायत, या संदेशाला टाळून पुढे जाऊ नकोस. डोकं शांत ठेवून हा संदेश शेवटपर्यंत ऐक. भाग्यवान ठरशील. तुम्ही ज्या गोष्टीसाठी तरसत होता, ज्याच्यासाठी माझ्याकडे रोज प्रार्थना करत होता, ते आता लवकरच तुम्हाला प्राप्त होणार आहे. तुमचे पुढील अश्रू आनंद अश्रू असणार आहे. थोडा धीर धरा. तुमचे जीवन आता पुढील स्तरावर जाणार आहे. सुख समृद्धी ऐश्वर्य तुमच्या दिशेने येत आहे. स्वामींचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर करा. पुण्याचे काम तुमच्याकडून घडेल. तुम्ही खूप कष्ट आणि प्रयत्न केले आहेत आणि तुमच्या प्रयत्नांना कष्टाला आता मार्ग मिळणार आहे. तुमचे आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहे. स्वामींचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर सबस्क्राईब करा. भक्तांनो, एकदा एक माणूस स्वामींसमोर उभा होता. हताश होऊन हात जोडून डोळ्यामध्ये पाणी होते. मनातून पूर्ण मोडून पडलेला. तो म्हणाला, स्वामी काय करू कळत नाही. प्रश्नाचे उत्तर मिळत नाही. स्वामी म्हणाले, विश्वास ठेव. माणूस म्हणतो, सगळेच रस्ते बंद आहेत. आशेचे दिवे मंद आहेत. स्वामी परत म्हणाले, विश्वास ठेव. आज असं वास्तव्य आहे जिथे आशेचे किरण नाही. उद्या काही छान असेल असा आजचा क्षण नाही. कशावर मी विश्वास ठेवावं? जगामध्ये विश्वास आहे. तुमच्याकडे काय पुरावा? माणूस विचारतो. शांतपणे हसत स्वामी म्हणाले, पक्षी उडतो आकाशात आपले पंख पसरून. विश्वास असतो त्याचा खाली न पडण्यावर. मातीमध्ये बी पेरतो रोज, त्याला पाणी देत विश्वास असतो तुझं रोप जन्म घेण्यावर. बाळ झोपते कुशीत आईच्या, कुशीत विश्वास असतो त्याचा तिने सांभाळून घेण्यावर. उद्याचे बेत बनवतो रात्री, डोळे मिटतो, विश्वास असतो तेव्हा पुन्हा प्रकाश होण्यावर. आज माझ्या दारी येऊन आपली सगळी दुःखे घेऊन, विश्वास आहे तुझा मी हाक ऐकण्यावर. असाच विश्वास जागो मनात. परिस्थिती बदलते एका क्षणात. नकळत तुझा असा क्षण येईल, ज्याची आशा सोडली होतीस ते स्वप्न खरं होईल. म्हणून सगळे रस्ते बंद होतील तेव्हा फक्त विश्वास ठेव. जेथे संपते मर्यादा तुझी तेथून साथ देतो मी. तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर होय, स्वामी शक्तीवर विश्वास आहे टाईप करा.
भक्तांनो, स्वामी म्हणतात जीवनात पुढे जायचं असेल तर कानाने बहिरे व्हा, कारण काही मोजकेच माणसे सोडली तर बाकीचे मनोबल दुबळे करणारे असतात. जो व्यक्ती कायम दुःखाचे रडगाणं गात राहतो त्याच्या दारावर उभे असलेले सुख बाहेरूनच परत जाते. आणि जो व्यक्ती स्वामींवर श्रद्धा ठेवून स्वामींच्या इच्छेत आपली इच्छा मिळून राहतो त्याला स्वामी कृपेचे सुख प्राप्त होते. मृत्यूनंतर हा माणूस चांगला होता असं म्हणायची प्रथा आहे. जिवंतपणे माणूस ओळखता येत नाही, हीच खरी व्यथा आहे. जीवनामध्ये प्रत्येक माणसाची कदर करा. मनुष्य जन्म पुन्हा पुन्हा मिळत नसतो आणि या जन्मातील माणसं पुन्हा भेटत नसतात. म्हणून प्रत्येकाशी प्रेमाने वागा. काही वेळा माणसाची प्रकृती औषधाने नव्हे तर त्याला दिलेल्या शाब्दिक उदाहरणे ठीक होत असते. म्हणूनच शब्दाला धार नको, आधार हवा. जीवनात आपण खूप वेळा पडतो. कित्येक वेळा आपण घेतलेले निर्णय आपल्याला मातीत घेऊन जातात. त्यामुळे आपल्याला असे वाटू लागते की आपली काही किंमत नाही. परंतु जीवनात तुमच्यासोबत कितीही वाईट घडलेले असू द्या किंवा भविष्यात घडू द्या, म्हणून तुमची किंमत कमी होत नाही. तुम्ही खूप अनमोल आहात. माझ्या प्रतिमेतून उत्पन्न झाले आहात. ही गोष्ट कधी विसरू नका. एक लक्षात ठेवा, जे भूतकाळामध्ये घडले त्याचा विचार करून येणारे भविष्य खराब करू नका. कारण आपल्याकडे खूप किमती गोष्ट आहे आणि ते म्हणजे आपले अनमोल जीवन. ते आनंदाने आणि सुखात जगा. दुःख प्रत्येकाच्या आयुष्यात आहे. एकलतं प्रत्येकाला वाटतं. अडचणी सर्वांना येतात. गोंधळात सारेच अडकतात. स्वतःला एकटेही सारे समजतात. दुःखात एका सोबतीची गरज सर्वांनाच असते. प्रत्येकाला त्याला समजून घेणारी, साथ देणारी व्यक्ती हवी असते. आणि माहीत आहे आपल्याला, प्रत्येकाच्या आयुष्यात एक व्यक्ती नक्की येते. आयुष्याच्या एका वळणावर आपल्यालाही जिवलग व्यक्ती नक्कीच भेटते. आणि ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून आपले स्वामी महाराज आहे. भक्तांनो, स्वामी म्हणतात जगणं खूप सुंदर आहे. सतत सतत रुसू नका. एक फूल उमलला नाही म्हणून रोपाला तोडू नका. सगळं काही मनासारखं होतं असं नाही, पण जेव्हा मनासारखं झालं होतं ते दिवस विसरू नका. सुटतात काही हात नकळत, पण जे हात आहेत तुमच्यासोबत त्यांना कधी सोडू नका. हे वाईट दिवस नक्कीच सरतील. तुम्ही मात्र हसणं विसरू नका. तुम्ही स्वामींच्या या वाक्यावर सहमत असाल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. कडू गोळी कधीही चावत नाही, तर ती गिळली जाते. तसेच जीवनात अपमान, अपयश आणि धोका यांसारख्या कटू गोष्टी सरळ मिळाव्यात. त्याला चावत चगळत बसू नये. त्याला जेवढे चावत बसाल, आठवत राहाल तर जीवन आणखी दुःखी होईल. प्रत्येक वाईट गोष्टीला अंत नक्की असतो. गरज असते ती फक्त संयम ठेवण्याची. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. एवढं वाक्य पुरेसं आहे कोणत्याही संकटावर मात करण्यासाठी. भक्तांनो, स्वामी म्हणतात, जीवनात कुठलीही गोष्ट कायमस्वरूपी टिकत नाही. तुझे दुःखही कायमस्वरूपी नसणार आहे. लवकरच तुमचे दुःख, संकटे आणि वेदना सुखात बदलणार आहे. माझे देवदूत तुझ्या मदतीसाठी मी पाठवणार आहे. ते तुला कुठल्या ना कुठल्या रूपात नक्कीच मदतीला धावून येतील. स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी हा संदेश शेवटपर्यंत पहा. काही चुकीचे काम तुमच्याकडून घडले असेल तर त्या चिंतेत अडकून न राहता वर्तमानात सुधारणा करून भविष्यावर लक्ष द्या. सर्व काही ठीक होईल. जगातील कोणतीही गोष्ट कितीही मौल्यवान असली तरीही शांती आणि आनंद त्याहून अधिक मौल्यवान काहीही नाही. चांगला काळ त्याचाच असतो जो कुणाचाही वाईट विचार करत नाही. आणि अशा व्यक्तींना संपूर्ण ब्रह्मांड देखील मदत करत असतो. तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि श्री स्वामी समर्थ टाईप करा. जेव्हा मेहनत करून सुद्धा स्वप्न पूर्ण होत नाही तेव्हा रस्ता बदला, सिद्धांत नाही. कारण झाड नेहमी पानं बदलतात, मुळे नाही. भगवद्गीतेमध्ये स्पष्ट लिहिले आहे, निराश होऊ नकोस. कमजोर तुझी वेळ आहे, तू नाहीस. वेळ खूप उशिरा येते जेव्हा आपण तिची खूप आतुरतेने वाट पाहत असतो. वेळ खूप लवकर निघून जाते जेव्हा आपल्याला उशीर होत असतो. वेळ खूप कमी असतो जेव्हा आपण आनंदी असतो. वेळ जाता जात नाही जेव्हा आपल्याला वेदना होत असतात. प्रत्येक वेळी वेळ आपल्या सोयीप्रमाणे येत नाही, म्हणून वेळोवेळी आनंदी रहा. भक्तांनो, स्वामी म्हणतात, अशक्य असं काहीच नसतं. मनात आले तर चाळणीतून पाणीसुद्धा नेऊ शकतो. फक्त त्या पाण्याचा बर्फ होईपर्यंत संयम असायला हवा. दुःख कुणाला नाहीये. श्रीरामांनाही वनवास भोगावा लागला होताच ना. माता सीतेला सुद्धा अग्निपरीक्षा द्यावी लागली होती. त्यांच्यापुढे तुम्ही आम्ही कोण? जसं धुक्यामागे सुंदर निसर्ग असतो
तसंच दुःखामागे सुख हे असते. ते दिसायला मात्र थोडा उशीर लागतो एवढेच. पण उशिरा मिळालेले फळ नेहमीच गोड असतं हे लक्षात घ्या. देवावर श्रद्धा, विश्वास आणि प्रेम असेल, देव तुम्हाला कधीही एकटे टाकणार नाही. महाराज आज तुम्हाला सांगत आहे, पुढील 3 मिनिटे तुमच्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे आणि या क्षणापासून तुमच्या आयुष्यावर मोठा प्रभाव टाकू शकतात. तुमच्या सर्व प्रार्थना आता चमत्कार होऊन पूर्ण होऊ शकतात. हे लक्षात ठेवा, तुम्हाला कोणतेही अडथळे आले तरीही मी तुमच्या पाठीशी आहे. मी तुमची काळजी घेईन. तुम्हाला प्रत्येक संकटातून मी बाहेर नक्कीच काढेन. जर का तुम्ही स्वामीभक्त असाल तर कृपया करून आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. भाग्यवंत ठराल. जेव्हा आपण श्री स्वामी महाराजांच्या सानिध्यात येतो तेव्हा श्री स्वामी महाराज काय करतात तर आधी तुमचे जे भोग आहेत ना ते तुमच्या मार्गात आणतात. आधी तुमचे भोग संपवतात आणि मग जवळ करतात. सोनं जसं भट्टीमध्ये टाकलं आणि त्याची गाळणी केली की गाळ निघून जातो आणि शुद्ध सोनं तेवढं राहतं व मग त्यापासून जसा हवा तसा दागिना बनवता येतो. तसं जीवनाला कर्माच्या भट्टीमध्ये टाकून सद्गुरू भावरूपी काळ बाजूला काढतात आणि मग जो सात्विक असा राहतो त्याला श्री स्वामी महाराज भक्त म्हणून स्वीकारतात. म्हणून आयुष्यात कितीही कसल्याही अडचणी, संकट, दुःख आली तरी कधीच त्यांना सोडवसं म्हणू नका. फक्त हात जोडा आणि हे भोग समर्थपणे भोगण्याची ताकद दे इतकं सांगा. ते भक्त वत्सल्य आहेत. सोडव म्हणलात तर ते कर्म पुढे ढकलतील, पण पुन्हा केव्हा तरी ते भोगावे लागतातच एवढं नक्की. भोग हे कर्करोगाच्या गाठीप्रमाणे आहेत. डॉक्टर जोवर ती गाठ पूर्णपणे काढत नाही तोवर तो आजार पुन्हा पुन्हा त्रास देतच राहतो. एकदा का ती गाठ मुळासकट निघाली की पुन्हा उद्भवण्याचा संबंध नाही. तसे कर्म पूर्ण भोगून झाले की पुन्हा त्रास करून घेण्याचा संबंधच नाही. जीवनाच्या कुठल्याही परिस्थितीत माझी भक्ती, श्रद्धा अविचल राहून समर्पित भावाने तुमची सेवा माझ्याकडून तुम्ही करून घ्या. एवढे एकच मागणे त्या परमकृपाळू श्री स्वामीरायाच्या चरणी मागावे. मनाच्या तळमळीने स्वामींना प्रार्थना करा, हे समर्थ, तुला कोणतीच सीमा नाही, बंधन नाही. म्हणून तुला असे म्हणतात. तुझ्या अस्तित्वाला सुरुवात नाही आणि अंतही नाही, म्हणून तुला अनंत म्हणतात. तुझी अखंडत्व इतके भव्य दिव्य आहे ना की वेदसुद्धा नेते नेते बोलतात. हे श्री स्वामी समर्थ, तरीही तू आम्हा बाळांसाठी सगुण स्वरूपात प्रगट होतोस, आम्हाला आधार देतोस. तुला अनंत कोटी धन्यवाद. हे परब्रह्म, तुझे नाम सतत मुखात ठेव. हृदयातील परमानंद स्वरूपाचा आस्वाद दे आणि तुला अपेक्षित आनंदी जीवनाची अभिव्यक्ती करून घे. हे दत्तात्रेय, तू माझा गुरु आहेस. मला मार्गदर्शन कर, मला प्रेरणा दे. हे अनंता, मला माहीत नाही की माझे यापूर्वी किती जन्म झाले व पुढे किती होणार आहे, पण हे स्वामीराया, हा पक्का विश्वास आहे की प्रत्येक जन्मात तूच माझा सोबती होतास, तूच माझा मार्गदर्शक होतास. हे दत्तात्रेय, मला मोक्ष नको, कारण तुझ्या भक्तीचा आनंदच ज्ञान आहे. फक्त एकच विनंती आहे की हा प्रपंच करत असताना या मायेच्या दुनियेत माझे मन जर का भटकले तर पुन्हा तुझ्या चरणावर स्थिर ठेव आणि तुझे नाम माझ्या मुखात अखंड ठेव. तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि श्री स्वामी आई टाईप करा. आजचे स्वामीभूत वचन तुमच्यासाठी. स्वामींनी उंदराला जिवंत करून हेच संकेत दिले की जर तुमच्या जीवनात उंदरासारखे उपद्रवी, त्रास देणारी माणसं व नकारात्मक घटना घडत असतील तर ते आपली परीक्षा घेण्यासाठीच आपल्या जीवनात येत आहेत असे समजा. आपण सकारात्मक भावनेवर, ईश्वरीय भावनेवर, स्वामी भावनेवर हितपत स्थिर झालो आहोत. याचेच मोजमापन करण्यासाठी स्वामींनी त्यांना जिवंत करत असतात. ही अम्य भक्तीची भावना बाळगा. बघा, एकदा की आपण स्वामी भावनेवर स्थिर झालो मग हे त्रास देणारे व उपद्रवी आपोआप विलीन होतात. मग स्वामी त्यांना पुन्हा जिवंत करत नाही. अशी व्यक्ती व अशा घटना आपल्या जीवनात पुन्हा कधीच येत नाही. प्रसंग कोणताही असो, सुखाचा असो किंवा दुःखाचा, कोणत्याही प्रसंगी स्वामींना, स्वामींच्या सेवेला सोडू नका. भलेही सेवा केल्याने तुमचे लगेच चांगले होणार नाही, पण मात्र हे खरं आहे की किमान तुमचे वाईटसुद्धा स्वामी महाराज कधीच होऊ देणार नाही. विश्वास ठेवा, स्वामींची योजना सर्वोत्तम असते. कधीकधी प्रसंग कठीण असतात, तेव्हा शांतपणे स्वामी तुमच्यासाठी काहीतरी करत असतात. तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. काळ कितीही वाईट असू द्या, परिस्थिती कितीही डामांडोल होऊ द्या, पण काळजात स्वामींबद्दल प्रेम, भक्ती असेल तर एक दिवस विजय तुमचाच आहे. कोणी तुम्हाला कितीही दुःख द्यायचा प्रयत्न करू दे, कितीही त्रास देऊ दे,
शेवटी त्याची गाठ माझ्याशी आहे. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मी शरीराने तुला दिसत नसलो तरी मी सदैव तुझ्या पाठीशी राहील आणि सदैव तुझे रक्षण करीन. हाच तुला माझा आशीर्वाद. प्रेमळ स्वामी भक्तांनो, स्वामी म्हणतात, बाळा मी तुलाच सांगतो आहे. या संदेशाकडे पाहून दुर्लक्ष करू नकोस. जर का आज हा संदेश तू ऐकला तर भाग्यवान ठरशील. तुझी सर्वात मोठी इच्छा पूर्ण होईल. माझ्या बाळा, जर तू कुणाचे वाईट केले नाही तर घाबरायचे कारण नाही. तुझे वाईट मी होऊ देणार नाही. तू घाबरू नको, काळजी करू नको. मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. तुझे जीवन आता पुढील स्तरावर जाणार आहे. तुझ्या आयुष्यात सुख, समृद्धी, आनंद लवकरच येत आहे. भक्तांनो, स्वामींचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि श्री स्वामी समर्थ टाईप करा. स्वामी म्हणतात, स्वामी भक्तांनी कोणत्याही परिस्थितीत डगमगायचे नाही. परिस्थिती कितीही प्रतिकूल असू द्या, आपण स्वतःला सांगायचे, त्या परिस्थितीला सांगायचे की परिस्थिती तू कितीही कठीण असली तरी माझ्या पाठीमागे माझे आराध्य दैवत श्री स्वामी समर्थ, परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज, हे सर्व सामर्थ्यशाली, सखल ऐश्वर्य संपन्न आहे, सर्वव्यापी आहे. त्यामुळे ही परिस्थिती कितीही कठीण असली तरी त्या परिस्थितीवर मात करण्यासाठी आवश्यक असलेले सामर्थ्य, शक्ती माझे स्वामी मला प्रदान करणार आणि या परिस्थितीवर मात निश्चितच होणार. तुझा स्वामींच्या या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच होय स्वामींवर पूर्ण विश्वास आहे टाईप करा आणि ज्यांना गरज आहे त्यांना नक्कीच शेअर करा. भाग्यवान ठरा. ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका. स्वप्न मनात धरलेलं कधीच मोडू नका. पावलोपावली येतील कठीण प्रसंग. फक्त चंद्र तारखांना स्पर्श करून जिंकण्यासाठी जमिनीला सोडू नका. विश्वास स्वामींवर ठेवा. ते सगळं व्यवस्थित करतील. संकटांवर अशा प्रकारे तुटून पडा की जिंकला तरी इतिहास आणि हारलास तरी इतिहासात. माझ्या बाळा, 1 मिनिटात आयुष्य बदलू शकत नाही, मात्र 1 मिनिट विचार करून घेतलेला निर्णय नक्कीच चमत्कार घडवेल आणि तुझं आयुष्य बदलू शकतो. विचारांवर लक्ष ठेवा, त्याचे शब्द होतात आणि शब्दांवर लक्ष ठेवा, त्या कृतीत उतरतात. कृतींवर लक्ष ठेवा, त्या सबबी बनतात आणि सबबींवर लक्ष ठेवा, त्यातून चरित्र घडते. चरित्रावर लक्ष ठेवा, ते आपले भविष्य घडवते. स्वामी भक्तांनो, ब्रह्ममुहूर्तावर डोळे उघडताच बोला. हे 3 शब्द चमत्कार होईल. तुमच्या मनातील कोणतीही इच्छा शीघ्र गतीने पूर्ण होऊ लागेल. मनापासून प्रार्थना केल्यास अगदी त्या दिवसापासून इच्छापूर्तीचे संकेत तुम्हाला दिसू लागतील. अंतरात्म्यातून आवाज येऊ लागेल. असे संकेतही मिळू लागतील की तुम्हाला जाणीव होईल तुमची इच्छा, तुमची प्रार्थना त्या परमेश्वराने ऐकली आहे. ब्रह्ममुहूर्त ही एक अशी वेळ आहे की यावेळी कोणतेही कार्य, कोणतेही मंत्रजप बाकी वेळेपेक्षा जास्त अनंतपटीने फळ देते. पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने आणि जी मी विधी सांगणार आहे त्या विधीपूर्वक जर आपण हे शब्द ब्रह्ममुहूर्तावर बोललात तर तुमच्या इच्छेची पूर्तता नक्कीच होणार. ब्रह्ममुहूर्त हे पहाटे 3:30 वाजल्यापासून ते सूर्योदयापर्यंत चालते. तर विधी अशी आहे, ब्रह्ममुहूर्तावर डोळे उघडताच आपण उठून बसावे. आपली जी काही इच्छा आहे, धन, दौलत, गाडी, घर, मग ती कोणतीही इच्छा असू दे. आपल्या शरीरात एक बहुमूल्य असा खजाना आहे, ज्याला प्राण असे म्हणतात. हा प्राण म्हणजे परमात्मा, हा प्राण म्हणजे ईश्वर. या प्राणाद्वारे आपण आपली इच्छा बोलायची आहे, जेणेकरून ती परमात्म्यापर्यंत पोहोचेल. श्वास घेताना आणि श्वास सोडताना सुद्धा ही इच्छा आपल्याला बोलायची आहे. ज्या शक्तीवर ही संपूर्ण दुनिया चालते, ज्या शक्तीवर आपले शरीर चालते, ती शक्ती म्हणजे श्वास. या श्वासावर आपण आपले लक्ष पूर्णपणे केंद्रित करायचे आहे. श्वास घेताना इच्छा बोलायची आहे आणि श्वास सोडताना सुद्धा इच्छा बोलायची आहे. 10 मिनिटे कंटिन्यू ही क्रिया करायची आहे आणि ती 10 मिनिटे आपलं लक्ष पूर्ण श्वासावर केंद्रित करायचे आहे. फक्त 10 मिनिटे ब्रह्ममुहूर्तावर अशा प्रकारे जी कोणती इच्छा असेल ती बोललात तर आपली इच्छा परमात्म्यापर्यंत नक्कीच पोहोचते आणि इच्छापूर्तीचे संकेत त्याच दिवसापासून तुम्हाला मिळू लागतात. स्वामी भक्तांनो, तुम्ही किती श्रद्धेने, निष्ठेने आणि नियमपूर्वक करता यावर तुम्हाला मिळणारे फळ अवलंबून असते. ही विधी नक्की करून पहा. भक्तांनो, स्वामी म्हणतात, वेळ माणसाला यशस्वी नाही बनवत, तर वेळेचा योग्य तो वापर माणसाला यशस्वी बनवतो. तुमच्या स्वप्नांना, तुमच्या इच्छेला प्राप्त करण्यासाठी समजणार नाही तर वेड्यासारखे त्या स्वप्नांना प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. कुणी काहीही बोलू द्या, तुम्ही स्वतःला शांत ठेवा, कारण सूर्याची उष्णता कितीही असली तरी ती समुद्राला सुकवू शकत नाही.
जर कुणी तुमच्यावर ईर्ष्या करतो तर ती त्याची चूक आहे, तुमची नाही. जास्त विचार करू नका. समजून जा, तुम्ही प्रगतीच्या दिशेने जात आहात, म्हणून कुणी तुमच्यावर ईर्ष्या करतो आहे. तुमची चिंता दूर करण्याचा फक्त एकच उपाय आहे. सकाळ संध्याकाळ डोळे बंद करा आणि श्री स्वामी समर्थ म्हणा. तुम्ही जेव्हा स्वतःपेक्षा जास्त कुणावरती प्रेम करता तेव्हा तुम्ही एवढे कमी मूल्यवान होऊन जाता की त्यांना तुमचे मोलच राहत नाही. कधी रडून कुणाच्या पायावरती पडून प्रेमाची भीक मागू नका. जर समोरच्या व्यक्तीचे प्रेम खरे असेल तर तो तुम्हाला कधी रडूही देणार नाही. भक्तांनो, स्वामी म्हणतात, स्वतःचे वय आणि पैसा यावरती कधी घमंड करू नका, कारण आयुष्याचे मोजता येतं ते कधी ना कधी नष्ट होतच. दुसऱ्यांच्या वाईट वेळेत हसणाऱ्यांनी नेहमी हे लक्षात ठेवावे, वेळ जेव्हा शिकार करते तेव्हा ते चारी बाजूने वार करते आणि ही वेळ कुणावरही येऊ शकते. तू कुणाला फसवू नकोस. मी आहे तुझ्या पाठीशी, तुझी फसवणूक होऊ देणार नाही. भक्तांनो, स्वामींचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच श्री स्वामी समर्थ टाईप करा. व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर सबस्क्राईब करा. लक्षात ठेव, मी तुझा हात पकडला आहे तो सोडण्यासाठी नाही. फक्त मला विसरू नकोस. तुझे प्रत्येक चांगले कर्म मला समर्पित करत जा. भक्तांनो, स्वामी म्हणतात, मेहनत आणि कष्ट करणे तुमची सवय असेल तर यशस्वी होण्यापासून जगात कोणीही अडवू शकत नाही. आयुष्यात एकटे चालायला शिका. जरुरी नाही की आज जे तुमच्या सोबत आहेत ते उद्याही तुमच्या सोबत असतीलच.